अथांग समुद्र, खडकांवर आदळणाऱ्या लाटा आणि या किनाऱ्यावर उभा असलेला इतिहासाचा एक शांत साक्षीदार. महाराष्ट्राच्या सागरी इतिहासात एक नाव अत्यंत अभिमानानं घेतलं जातं. सरखेल कान्होजी आंग्रे, मराठा आरमाराचे प्रमुख, ज्यांनी इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी यांसारख्या बलाढ्य सत्तांना समुद्रावर कडवी टक्कर दिली. कोकणच्या किनारपट्टीवर असलेल्या अनेक किल्ल्यांप्रमाणेच हा किल्लाही मराठी आरमाराच्या संरक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग होता. आज आपण भेट देणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील एका दुर्लक्षित पण ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्याला, पूर्णगड किल्ला. जय शिवराय. मी दीपराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत पूर्णगड किल्ल्याचा संपूर्ण इतिहास. हॅलो, आम्ही आहोत कोकण दौऱ्यावर आणि आज आम्ही निघालोय पूर्णगडाकडे. कोकणातील समुद्र किनारपट्टीतला हा एक किल्ला आहे. तर आपण 15-20 मिनिटांमध्ये तिथे पोहोचू आणि किल्ला एक्सप्लोर करू. रत्नागिरी जिल्ह्यातील मुचकुंदी नदीच्या खाडीजवळ आणि अरबी समुद्राच्या किनारी वसलेला पूर्णगड हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक सागरी किल्ला. किल्ल्यापर्यंत पोहोचण्याची वाट ही अतिशय खडतर आहे. ह्याच वाटेने आम्ही पोहोचलो किल्ल्याच्या महादरवाजाजवळ. पोहोचलोय आम्ही पूर्णगडाला. तटबंदीची भिंत आहे. तर आम्ही पोहोचलोय पूर्णगडाजवळ आणि ही तटबंदीची भिंत आहे. महादरवाजा तिकडे आहे समोर. सुरुवातीला इथे एक मंदिर आहे. सध्या आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहोत. अनेक वर्षांचा इतिहास अंगावर घेऊन हे प्रवेशद्वार आजही ठामपणे उभे आहे. पूर्णगडाच्या महादरवाजामध्ये मी आहे आणि महादरवाजातून आपण आत गेलो की लगेच आपल्याला समोर प्रशस्त अशा भिंतींचा हा किल्ला दिसतो. एकीकडे हा जुना वाडा असू शकतो किंवा नंतर बांधकाम केलेलं असेल. 22 एकर परिसरात पसरलेला हा किल्ला मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक होता आणि याचा वापर मुख्यत्वे टेहळणी व व्यापारासाठी केला जात असे. हा किल्ला काळ्या आणि तांबड्या दगडात बांधलेला असून त्याचा आकार आयताकृती आहे. या किल्ल्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचे काही इतिहासकार मानतात. आख्यायिकेनुसार हा किल्ला बांधल्यानंतर इतर किल्ल्यांचे बांधकाम थांबवण्यात आले. त्यामुळे या किल्ल्याला पूर्णगड असे नाव पडले. या भिंतींकडे पाहिलं की त्या काळातील बांधकाम कौशल्याची कल्पना येते. समुद्र किनारी असूनही किल्ल्याची रचना अत्यंत मजबूत आहे. किल्ला फिरत असताना हे काहीतरी दिसलंय आणि असं गोलाकार आहे. त्याला इथे मध्ये होल आहे. कदाचित हे खांब वगैरे पुरण्यासाठी असू शकतो. पूर्णगडाचा आकार फार मोठा नसला तरी त्याची रणनीतिक निवड खूप महत्त्वाची होती. मराठा आणि पेशवे साम्राज्यामध्ये येथून इंग्रजांच्या समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवता येत होते. तटबंदीवरून दिसणारं दृश्य खरंच मन मोहून टाकणारं आहे. एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिरवगार कोकण. काही जंग्या आहेत त्या बुंजलेल्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवरती बसलोय आणि इथून नजारा बघा सुंदर दिसतोय. पूर्ण चारी बाजूनी तटबंदीची भिंत आहे
आणि अजून पण साबूत आहे. आणि इथून दिसणारं जे दृश्य आहे ते खूपच सुंदर आहे. कल्पना करा, काहीशे वर्षांपूर्वी याच समुद्रातून व्यापारी जहाज, युद्धनौका आणि आरमाराच्या बोटींची वर्दळ सुरू असेल. समुद्रावरील व्यापार सुरक्षित ठेवणे आणि ब्रिटिश व इतर युरोपियन आक्रमणांना रोखणे हे या किल्ल्याचे मुख्य काम होते. आदिलशाही आणि पेशवे काळात हा एक प्रसिद्ध व्यापारी बंदर होता. इसवी सन 1819 मध्ये पूर्णगड हे या परिसरातील प्रमुख व्यापारी केंद्र बनले, जिथून तांदूळ, नारळ, मीठ आणि गुळाचा व्यापार मुंबई व कालिकतशी चालत असे. पूर्णगड किल्ल्याचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली शांतता. प्रसिद्ध पर्यटन स्थळांप्रमाणे इथे फारशी गर्दी नसल्यामुळे इतिहासाचा अनुभव अगदी जवळून घेता येतो. गडाचा आतला भाग आपण फिरलोय. आता जाऊया दुसऱ्या दरवाजातून. महादरवाजाच्या अगदी समोरच जर बघितलं तर इकडनं एक दरवाजा आहे. हा किल्ला कधी बांधला गेला याबद्दल इतिहासकारांमध्ये वेगवेगळी मते जरी असली तरी आजच्या घडीला हा किल्ला जसाच्या तसा उभा आहे. इथले बलाढ्य बुरुज आजही मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी हे ठिकाण नक्कीच खास आहे. कोकणातील अनेक ऐतिहासिक स्थळांपैकी पूर्णगड हा असा एक किल्ला आहे जो अजूनही मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. म्हणूनच अशा ठिकाणांना भेट देऊन त्यांचा इतिहास जपणं आणि इतरांपर्यंत पोहोचवणं आपली जबाबदारी आहे. गडाच्या मागून आलो आपण मागच्या दरवाजाने की पुन्हा आपण येतो महार दरवाजाकडे. आणि ह्या आपल्या गाड्या इकडे पार्किंग केलेल्या आहेत. तिथे पुन्हा आपण पोहोचलोय. खूप गरमी आहे, घामाच्या अक्षरशः धारा वाहत आहेत. तर संपूर्ण किल्ला आपला फिरून झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय अजून एका ठिकाणी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला. तर मित्रांनो, हा होता पूर्णगड किल्ल्याचा इतिहास आणि निसर्गरम्य प्रवास. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच आणखी ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाणांच्या सफरीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार आणि जय भवानी, जय शिवराय.